नमस्कार, क्राफ्टर प्रतू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मंगळसूत्राचं पेंडंट कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ठुशी बॉलपासून आज आपण पेंडंट बनवणार आहे। त्यासाठी 0.3 mm ची वायर आणि 2 mm चे गोल्डन बीड्स मी घेतलेले आहेत। आपल्याला वायर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 4 आपल्याला गोल्डन बीड्स घ्यायचे आहेत। चौथा जो बीड असेल त्याच्यातून दोन्ही बाजूनी क्रॉसमध्ये धागा येईल असा आपल्याला तो धागा खेचून घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस करून आपल्याला सेकंड पण फूल तयार करून घ्यायचा आहे 4 मोत्यांचं। सेम प्रोसेस करून आपल्याला थर्ड पण फ्लावर तयार करून घ्यायचा आहे। याच्यानंतर आपल्याला दोन्ही साइडला एक सिंगल बीड्स घालून घ्यायचे आहेत आणि जो फर्स्ट बीड होता आपण फर्स्ट फ्लावरचा त्याच्यातून आपल्याला अपोजिट साइडनं दोन्ही जी वायर आहे ती घेऊन त्याला व्यवस्थितपणे खेचून घेतलं की अशा प्रकारचा आपल्याला बॉल तयार होतो आणि बाजूला जे 4 मोती आलेले असतात त्याच्यातून व्यवस्थितपणे वायर फिरवून घ्यायचं म्हणजे जो तयार झालेला ठुशी बॉल आहे तो व्यवस्थित राहील, तो हलणार नाही। सेम आपल्याला दोन्ही साइडनं पण सेम प्रोसेस करून घ्यायची आहे। मी एक साइडला पहिले करत आहे, तुम्ही पाहू शकता ते 4 जे बीड्स आहेत बरोबर त्याच्यातून गेलं पाहिजे आणि ह्या साइडचा जो मोती आहे त्याच्यातून पण ह्या साइडची जी वायर आहे ती व्यवस्थितपणे घ्यायची आणि दोन्ही वायर एकत्र घेऊन यायची, त्याला असं फिरवायचं। त्याच्यानंतर उरलेली जी वायर असेल ती कट करायची आणि जी शिल्लक राहिलेली वायर असेल तिला अशा प्रकारे त्या बॉलच्या आतमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपले ठुशी बॉल्स तयार आहेत। त्यापासून एक सुंदर आपण पेंडंट बनवूया। इथे 18 गेजची मी वायर घेतलेली आहे, त्याला असं एक लूप बनवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यात एक गोल्डन बीड घालून घेत आहे। त्याच्यानंतर जो ठुशी बॉल आपण तयार केलेला होता तो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे एक पेंडंट बनवून घेतलेला आहे। माझ्याकडे ऑलरेडी स्टोन होता, त्यालाच मी छोटेसे असे व्हाईट कलरचे मोती लावून एक पेंडंट तयार करून घेतलेला आहे। तुम्ही हवं असेल तर तिथं लॉरियल्स पण लावू शकता त्या पेंडंटला आणि ते पण व्यवस्थितपणे त्या वायरमध्ये घेऊन नंतर परत एक ठुशी बॉल घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस रिपीट करून ह्या साईडला पण एक लूप बनवून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर अशी चेन असेल मंगळसूत्राची तर ती दोन्ही साइडनं लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपलं सुंदर मंगळसूत्र तयार झालेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत माझ्या चॅनलवरती ते पण मला सांगायला विसरू नका। धन्यवाद।